हॅलो. वेलकम टू मंथन आयस अँड दिस इज शिवप्रसाद. तर आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण या गोष्टी बघणार आहोत की नेमकं प्रिलिम्स क्रॅक करण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारची प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजीची आवश्यकता असते. कारण का कसं आहे मित्रांनो, की बऱ्याच वेळा काय होतं की बरेचसे विद्यार्थी खूप जास्त मेहनतीने आणि खूप जास्त जिद्दीने अभ्यास करतात आणि खूप जास्त जोमाने अभ्यास करतात. पण बऱ्याच वेळा असं होतं की दुसऱ्या किंवा तिसऱ्या अटेम्प्ट नंतर सुद्धा प्रिलिम्स क्रॅक करण्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना काही यश भेटत नाही. बेसिकली प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का? अभ्यासामध्ये कुठे विद्यार्थी कुठेही कमी पडत नाहीत. तर ते कमी पडतात तर बेसिकली त्या एक्झामला समजण्यामध्ये. बऱ्याच वेळा असं होतं की प्रिलिम्स कसं असतं, यूपीएससी आणि एमपीएससी या एक्झामचं जे मुळात जे नेचर आहे ना, ते बेसिकली ते या एक्झाम जास्त काही डिफिकल्ट नाही आहेत. तर नेमका एक्झामचा प्रॉब्लेम काय तर बेसिकली यांचा नेचर ऑफ सिलेबस अँड द लेंथ ऑफ सिलेबस. तर बेसिकली ज्या पद्धतीने सिलेबस डिझाईन केलेला आहे किंवा ज्या पद्धतीने सिलेबसची लेंथ आहे, जी क्वांटिटी आहे, ती एका योग्य प्लॅनिंगने आणि योग्य स्ट्रॅटेजीने कव्हर करणं फार जास्त इम्पॉर्टंट असतं. कारण का जोपर्यंत तुम्ही ते ऍक्च्युअल सिलेबस पूर्ण कव्हर नाही करत एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, तोपर्यंत तुम्ही प्रिलिम्स क्रॅक करण्यामध्ये तुम्हाला सक्सेस भेटणं फार अवघड असतं. बेसिकली विद्यार्थी हे चुकतं की बाबा नेमकं वाचायचंय, खूप जास्त नॉलेजची आवश्यकता आहे, तर मग बऱ्याच रिसोर्सच्या पाठीमागे पळतात. बरेचशी पुस्तकं वाचतात, बरेचसे ट्रिक्स, शॉर्टकट ट्रिक्सचा वापर करायचा प्रयत्न करतात. पण ऍक्च्युअली त्याच्याने काही जास्त रिझल्ट भेटत नाही. असं म्हणत नाही की बिलकुल भेटत नाही, भेटतो पण ते तुम्हाला कट ऑफ क्लिअर करून देत नाही. बेसिकली आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण तेच बघणार आहोत की नेमकं कुठल्या मिस्टेक्स ज्या असतात ज्याच्यामुळे आपली प्रिलिम क्लिअर होत नाही आणि ते आपण कशा प्रकारे अवॉइड करू शकतो. त्याचबरोबर असे काही आपण थंब रूल्स बघणार आहोत की जे थंब रूल्स जर तुम्ही वापरले ना, तर ही गॅरंटी आहे की यस यू विल बी एबल टू क्लिअर द प्रिलिम्स और इट विल बी मोर इझियर टू क्लिअर द प्रिलिम्स. बेसिकली आपल्याला प्रिलिम्सचा पॅटर्न समजून घ्यायचा आहे. कशा प्रकारे आपल्याला ते प्रॉब्लेम्स आपल्या लाईफमध्ये येतात प्रिलिम्स क्लिअर करताना किंवा आपण अभ्यास करताना नेमक्या कुठल्या अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागतं आणि त्या अडचणीवरती आपण कशा प्रकारे मात करू शकतो. तर त्या सगळ्या गोष्टींचे आपण सोल्युशन्स बघणार आहोत. तर बेसिकली हीच आहे आपल्या बेसिकली यशाची गुरुकिल्ली. ठीक आहे. तर नेमकं काय असतं माहिती आहे का, प्रिलिम्स बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अवघड का वाटते. तर बेसिकली त्याचं सगळ्यात महत्त्वाचं एक कारण म्हणजे काय तर रिसोर्सेस. कसं असतं, बाजारामध्ये बरीचशी पुस्तकं असतात, बरीचशी नोट्स असतात. आता कसं असतं, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक फोमो असतो, फिअर ऑफ मिसिंग आउट असतं. त्यांना असं वाटतं की यार या टॉपरनी हे पुस्तक वाचले, त्यांनी ते पुस्तक वाचले, तर मला पण ही सगळी पुस्तकं वाचायला पाहिजे. तो प्रॉब्लेम हेच आहे. कारण प्रिलिम जी मुळामध्ये आहे ना, ही तुमच्या बेसिक्सची एक्झाम आहे. तुमचा पाया, तुमचा सिलेबस, ते जे बेसिक्स गोष्टी असतात ते तेवढ्याच जास्त तुमच्या स्ट्रॉंग असतील ना, तेवढेच तुमचं प्रिलिम्स क्रॅक करण्याचे चान्सेस वाढतात. त्यांना हे बघायचं नाही की तुम्ही किती जास्त पुस्तकं वाचता किंवा तुम्ही कुठल्या कुठल्या लेखकाची, कुठल्या कुठल्या पब्लिकेशनची पुस्तकं वाचता. तर बेसिकली बरेच विद्यार्थी काय करतात, 10-10 पुस्तकाच्या नोट काढून ठेवतात, पण तरीही प्रिलिम्स क्रॅक करण्यामध्ये सक्सेसफुल नाही राहत. बेसिकली हाच प्रॉब्लेम आहे की तुम्ही मल्टिपल रिसोर्सेसच्या पाठीमागे धावता. रादर दॅन तुम्ही काय करा की एक स्टँडर्ड बुक घ्या आणि त्या एक स्टँडर्ड बुकचेच तुम्ही 4, 5 किंवा 10 रिव्हिजन्स करा. यामुळे काय माहिती आहे का, तुमचे जे बेसिक्स असतात ते बेसिक स्ट्रॉंग होतील आणि हेच जे स्ट्रॉंग बेसिक आहे ते तुमचे प्रिलिम्स मधले क्वेश्चन्स टॅकल करायला तुमची मदत करते. नका लक्षात घ्या, प्रिलिम जी आहे ती फक्त एक फिल्ट्रेशन एक्झाम आहे. ठीक आहे, प्रिलिमचे मार्क तुमच्या स्कोरशीटमध्ये किंवा तुमच्या रँकिंगमध्ये ऍड नाही होणार आहेत. ही फिल्ट्रेशन एक्झाम आहे. तर आपल्याकडे जे स्ट्रॉंग नॉलेज आहे किंवा जे स्ट्रॉंग बेसिक्स आहे त्याचा वापर करून आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन सक्सेसफुली प्रिलिम्सचे टॅकल करता आले पाहिजे. दॅट्स इट. हाच या एक्झामचा मूळ हेतू आहे. नॉलेज गॅदरिंग करून आपल्याला काय एकदम ते रिसोर्सेस कलेक्टर नाही व्हायचं, बेसिकली आपल्याला डिस्ट्रिक्ट कलेक्टर व्हायचं. ठीक आहे, ही गोष्ट समजून घ्या. तर बेसिक सगळ्यात पहिला मुद्दा काय होतो की बाबा मल्टिपल रिसोर्सेस. 10-12 पुस्तकं वाचायचा विद्यार्थी प्रयत्न करतात. रादर तर मी असं म्हणतो की 10-12 पुस्तकं वाचण्यापेक्षा तुम्ही एकच स्टँडर्ड बुक घ्या, त्या एका स्टँडर्ड बुक मधून तुम्ही तेच पुस्तक 10 वेळा वाचा. इट विल बी मोर बेनिफिशियल टू अदर दॅन रिडिंग 10 मोर बुक्स. क्लॅरिटी आहे? गेटिंग माय पॉइंट ऑर नॉट? तर नेक्स्ट प्रॉब्लेम काय की विद्यार्थी काय करतात, लॅक ऑफ प्लॅनिंग. अगेन ॲज अ सेड की जसं आपण म्हणतो की बाबा एक्झाम काही जास्त अवघड नाही आहे. तर नेमकं अवघड वाटतं कुठं तर लेंथ ऑफ सिलेबस. ठीक आहे, जी सिलेबसची क्वांटिटी आहे ती खूप जास्त आहे आणि एका लिमिटेड वेळेमध्ये ते इफिशियंटली कव्हर करणं फार अवघड असतं आणि हे कव्हर होऊ शकतं जेव्हा तुमच्याकडे प्रॉपर प्लॅनिंग असेल. क्लॅरिटी आहे? तर हे जोपर्यंत प्रॉपर प्लॅनिंग तुमच्याकडे असणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही हा एवढा वास्ट सिलेबस एका लिमिटेड टाइममध्ये इफिशियंटली कव्हर नाही करू शकत. बऱ्याच वेळा असं होतं की विद्यार्थ्यांना प्रिलिम्स तोंडावरती आली आहे, पण सगळा सिलेबस फक्त एकदाच वाचून झालाय आणि जोपर्यंत तुम्ही ते रिव्हिजन नाही करणार, तोपर्यंत तो डेटा, ती इन्फॉर्मेशन तुमच्या लक्षात नाही राहणार आहे. जोपर्यंत ती लक्षात नाही राहणार आहे, तोपर्यंत तुम्ही ते एक्झाममध्ये इफिशियंटली यूज नाही करू शकणार आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवण्यासाठी तुमचे रिव्हिजन्स फार जास्त इम्पॉर्टंट असतात. सिलेबसच एवढा मोठा आहे की तुम्हाला ते रिव्हिजन काय एकदा वाचायलाच वेळ नाही भेटत.
जास्तीत जास्त तुमचे 1 किंवा 2 रिव्हिजन होतील. आता मला सांगा, जर तुम्ही एकाच विषयासाठी 10-10 पुस्तकं वाचताय, तुम्ही रिव्हिजन कधी करणार? 10-10 पुस्तकं एकदाच वाचायला किती वेळ लागतो? आणि त्याच्यानंतर त्या 10 पुस्तकांची परत 4 वेळा, 2 वेळा, 3 वेळा रिव्हिजन करण्यासाठी किती वेळ लागणार? आणि जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन नाही करणार, तोपर्यंत ती माहिती किंवा तुम्ही जे काही वाचलंय, तुमच्या लक्षात नाही राहणार. कारण या सगळ्या गोष्टी इंटरलिंक्ड आहेत. ठीक आहे? ते लॅक ऑफ प्लॅनिंग जे आहे ना, ते सुद्धा फार जास्त मॅटर करतं तुमच्या रिझल्टमध्ये. क्लॅरिटी आहे? नेक्स्ट कारण काय? ते बेसिकली बरेच विद्यार्थी मॉक टेस्ट जॉइन करतात. ऑब्व्हियसली मॉक टेस्ट जॉइन करायलाच पाहिजे. ठीक आहे? पण ते कशासाठी जॉइन करायला पाहिजे ते मी सांगतो. बऱ्याच वेळा काय होतं की विद्यार्थी भरपूर अभ्यास करतात आणि मॉक टेस्ट जॉइन करतात आणि 1-2 मॉक टेस्टमध्ये स्कोर कमी होतो, तेव्हा ते खूप जास्त डिमोटिवेट होतात की अरे यार, समजा मला मॉकमध्ये 70 स्कोर आलाय किंवा 80 स्कोर आलाय किंवा 60-50 स्कोर आलाय, तर फायनल एक्झाममध्ये मला स्कोरच येणार नाही. आणि मग हे डिमोटिवेशन काय आहे, तुमच्या अभ्यासावरती परिणाम करतं आणि याचे परिणाम तुम्हाला तुमच्या फायनल एक्झाममध्ये दिसून येतात. तर बेसिकली आपल्याला मॉकमध्ये टॉप नाही करायचं. आपल्याला जी फायनल एक्झाम आहे, जी प्रिलिम्स एक्झाम आहे, जी आयोगातर्फे घेतली जाते, त्यामध्ये आपल्याला कट ऑफ क्लिअर करायचं आहे. हे मॉक जे एक्झाम आहे ती कशासाठी आहे, तर बेसिकली तुमचे बेसिक्स किती स्ट्रॉंग आहेत हे अॅनलाइज करण्यासाठी असतं. ठीक आहे? मॉक एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला हे अॅनलाइज करणं फार जास्त इम्पॉर्टंट असतं की नेमका कुठल्या सब्जेक्टमध्ये माझा स्कोर चांगला येतोय, कुठल्या सब्जेक्टचे माझे जास्त क्वेश्चन चुकतायत आणि कुठल्या सब्जेक्टवर मला काम करायला पाहिजे, नेमक्या मी कुठल्या मिस्टेक्स करतोय आणि या मिस्टेक्स मला फायनल एक्झाममध्ये अवॉइड करायला पाहिजे, जेणेकरून माझा स्कोर अजून जास्त कट ऑफच्या जवळ जाईल. यासाठी मॉक एक्झाम असते. पण बरेच विद्यार्थी काय करतात की नाही यार, मला मॉकमध्ये हाय स्कोर करायचा, हे दोन्ही वेळ जाते. फॉर एक्झाम्पल, एखाद्या विद्यार्थ्याला स्कोर कमी आला, त्याला असं वाटतं की यार मॉकमध्ये एवढा अभ्यास केला आणि मॉकमध्ये जर मी स्कोर नाही करू शकत आहे, तर फायनलमध्ये काय स्कोर येणार नाही. हे डिमोटिवेशन. आणि काही विद्यार्थ्यांना मॉकमध्ये 120, 130, 140, 150 पडतात, ते हवेत जातात. यार यार, मॉकमध्ये 130, 140 पडले, मग तर मी फायनल एक्झाम आरामात क्लिअर करतो. पण असं नसतं. तर बेसिकली ही जी मॉक असते किंवा जे सराव पेपर असतात, ते तुमच्या अनालिसिससाठी बनलेली असतात, जेणेकरून तुम्हाला हे समजेल की तुमच्या स्ट्रेंथ्स काय आहेत आणि तुमच्या विकनेसेस काय आहेत आणि कुठल्या अशा विकनेस आहेत ज्यावर तुम्हाला जास्त काम केलं पाहिजे आणि कुठल्या अशा स्ट्रेंथ्स आहेत जे तुम्हाला अजून जास्त इफिशियंट बनवता आल्या पाहिजे, जेणेकरून त्यातलं तुमचे जे एरर आहे ते कमी होऊन जाईल. क्लॅरिटी आहे? नेक्स्ट काय, हा हे तर चूक मी बऱ्याच विद्यार्थ्यांना करताना बघितलेलं आहे. बरेचसे विद्यार्थी काय करतात, करंट अफेअर्सला खूप जास्त इम्पॉर्टन्स देतात. यार हे करंट मध्ये वाचलं पाहिजे, ते करंट मध्ये वाचलं पाहिजे. पण जर समजा तुम्ही आयोगाचे प्रिलिम्सचे क्वेश्चन पेपर अनालाइज केलेले असतील, जर तुम्ही जनरल जरी तुम्ही बघितले, असं मला समजते की 70 ते 80% जे क्वेश्चन असतात ते स्टॅटिक वरती असतात. क्लॅरिटी आहे? याच्यातून एक समजते की स्टॅटिक इज द किंग. तर मग स्टॅटिकचं बेसिक स्ट्रॉंग करायला सोडून बरेचसे विद्यार्थी करंट अफेअर्सच्या पाठीमागे धावतात. आता करंट अफेअर्ससाठी तुम्हाला फॉर एक्झाम्पल पॉलिटीचे करंट अफेअर्स आहेत, इकॉनॉमिक्सचे करंट अफेअर्स आहेत, एन्व्हायरमेंटचे करंट अफेअर्स आहेत, सायन्सचे करंट अफेअर्स आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, डिफेन्सचे करंट अफेअर्स आहेत. तर तेव्हा पण तुम्हाला एवढं जास्त वाचायचं ना, किती क्वेश्चनसाठी वाचायचं? 20 क्वेश्चनसाठी वाचायचं. तर याच्यामध्ये कॉस्ट टू बेनिफिट रेशो कुठं आहे? कुठंच नाही ना. तर मग ही चूक करू नका. तर बेसिकली तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचं सगळ्यात जास्त इन्फोसिस आहे किंवा जे फोकस आहे तुमचं स्टॅटिकवर राहिलं पाहिजे. क्लॅरिटी आहे? कारण का स्टॅटिकच तो पोर्शन आहे जे तुम्हाला तुमची प्रिलिम्स क्रॅक करून देतो, करंट नाही. बऱ्याच वेळा ही मिस्टेक होते. ठीक आहे? नेक्स्ट जी कॉमन मिस्टेक आहे की लई लोक किंवा लई विद्यार्थी काय करतात, खूप विद्यार्थी PYQs ला इग्नोर करतात आणि टेस्ट सिरीजला जास्त महत्व देतात. क्लॅरिटी आहे? ते काय करतात की PYQs करण्यापेक्षा मी जेवढे जास्तीत जास्त टेस्ट सिरीज मी देईल तेवढा जास्त मला फायदा होईल. पण ऍक्च्युली PYQs ह्या जास्त इम्पॉर्टंट असतात. क्लॅरिटी आहे? कारण का PYQs तुम्हाला सांगतात की नेमका आयोगाने कुठल्या प्रकारचे क्वेश्चन विचारलेत आणि ते कुठल्या प्रकारचे क्वेश्चन पुढे फ्युचरमध्ये विचारू शकतो. क्लॅरिटी आहे? हे जे आयोगाचा माइंडसेट आहे किंवा जे एक्झामिनरचा माइंडसेट आहे, त्याची गुरुकिल्ली किंवा त्याची किल्ली तुम्हाला हे PYQs देतात. किंवा तुम्ही जे वाचताय, तुमचं जे प्रिपरेशन आहे ते ट्रॅकवर आहे का नाहीये किंवा तुम्ही भटकलात, हे तुम्हाला PYQ मधून समजतं. हे तुम्हाला टेस्ट सिरीज मधून नाही समजत. क्लॅरिटी आहे? त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी ही कॉमन मिस्टेक करतात की ते टेस्ट सिरीजला फार जास्त महत्व देतात रादर दॅन PYQs ला. क्लॅरिटी आहे? नेक्स्ट, बऱ्याच वेळा असं होतं तुमचा जीएस खूप स्ट्रॉंग होतो पण सीसॅट मध्ये स्कोर कमी येतो, त्यामुळे सीसॅट कडे दुर्लक्ष केल्यामुळे तर बेसिकली जे विद्यार्थ्यांचं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग आहे किंवा मॅथमॅटिक्सचं बॅकग्राऊंड आहे त्यांना जास्त सीसॅट मध्ये प्रॉब्लेम येत नाही. अगेन सीसॅट डिपेंड्स स्टुडंट टू स्टुडंट. काही लोकांची सीसॅट स्ट्रेंथ असते, काही लोकांची विकनेस राहते.
क्लॅरिटी आहे. त्याच्यामुळे हे प्रत्येक विद्यार्थ्याला व्हॅरी होते. त्यामुळे आपण जनरली असं म्हणू शकत नाही की सीसॅट सगळ्यांनाच अवघड जातं किंवा सगळ्यांचाच जी प्रिलिम्स राहते ती सीसॅट मुळे राहते. बेसिकली जास्त प्रॉब्लेम आर्ट्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना सीसॅट मध्ये येतो. ठीक आहे. तर मग अशा विद्यार्थ्यांनी जीएसचा अभ्यास करतानाच प्रिलिम्सच्या काही दिवस अगोदर सीसॅट कडे सुद्धा लक्ष देणं फार जास्त आवश्यक आहे. क्लॅरिटी आहे. तर मग बेसिकली हे तुमचे कॉमन मिस्टेक्स आहेत किंवा कॉमन परसेप्शन्स आहेत की दृष्टिकोन आहे प्रिलिम्सकडे बघण्याचा, ज्यामुळे प्रिलिम्स अवघड वाटते किंवा अनप्रेडिक्टेबल वाटते. आता अनप्रेडिक्टेबल काय वाटते? कारण का तुम्ही PYQ नाही बघितलेले, त्यामुळे नेमका आयोग तुम्हाला काय विचारेल किंवा काहीही विचारू शकते ही भीती आपल्या मनामध्ये बसलेली आहे. आणि या भीती पुढे पोटीच आपण काय करतो, जेवढे बाजारामध्ये पुस्तक आहेत ते सगळेच वाचायचा प्रयत्न करतो. क्लॅरिटी आहे, समजते? तर या सगळ्या गोष्टींमुळे प्रिलिम्सचा एक फिअर क्रिएट झालेला असतो विद्यार्थ्यांच्या किंवा ऍस्पायरंटच्या मनामध्ये. ठीक आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण हेच बघणार आहोत की कशा प्रकारे आपण हा फिअर किंवा ही भीती आपण दूर करू शकतो. क्लॅरिटी आहे. तर काय थंब रूल्स आहेत की ते थंब रूल वापरून तुम्ही प्रिलिम्स क्लिअर करू शकता. ठीक आहे. नंबर 1, स्टॅटिक रिसोर्सेस. क्लॅरिटी आहे. जसं की मी आधी म्हणलं होतं की तुमचे जे स्टॅटिक रिसोर्सेस आहेत किंवा जे स्टॅटिक सब्जेक्ट्स आहेत, कुठले कुठले स्टॅटिक सब्जेक्ट आहेत? फॉर एक्झाम्पल पॉलिटी, इकॉनॉमी. आता हे सब्जेक्ट डायनामिक पण आहेत पण स्टॅटिक पोर्शन जास्तच आहे. जिओग्राफी, हिस्ट्री, एन्व्हायरमेंट आणि जनरल सायन्स. क्लॅरिटी आहे. तर तुम्ही एका सब्जेक्टसाठी समजा 10 किंवा 5 पुस्तकं जर वाचली तर 1 2 3 4 5 6 पण 30 पुस्तकं वाचावं लागतील. म्हणजे 30 पुस्तकांचे किती रिव्हिजन तुम्ही करू शकता? राईट. जर तुम्ही रिव्हिजन नाही करू शकत तोपर्यंत तुम्ही रिकॉल नाही करू शकत. तुमच्या मेमरीमध्ये ती गोष्ट स्टोअर नाही होणार. जोपर्यंत ती स्टोअर नाही होणार तोपर्यंत रिकॉल नाही होणार. क्लॅरिटी आहे. तर रिव्हिजन इज द की. तर रिव्हिजन करण्यासाठी आपले जे रिसोर्सेस पाहिजे ते लिमिटेड पाहिजे. एक स्टँडर्ड रिसोर्स घ्या आणि ते जास्तीत जास्त वेळा रिवाईज करायचा प्रयत्न करा, रादर दॅन 10 पुस्तकं एकदा वाचण्यापेक्षा. क्लॅरिटी आहे. आणि मला हेही माहित आहे की सर एकाच पुस्तकातून पूर्ण सिलेबस कव्हर होत नाही, आयोग आज सध्या डायनॅमिक बनले, बऱ्याच गोष्टीतून क्वेश्चन विचारते, ऑब्व्हियसली विचारते, पण तुमचे बेसिक्स स्ट्रॉंग नसतील. क्लॅरिटी आहे. आता कसं आहे, फॉर एक्झाम्पल जर तुमचे बेसिक्स स्ट्रॉंग नसतील तरी 10 पुस्तकातून काय फायदा? ठीक आहे. काही क्वेश्चन जे असतात, फॉर एक्झाम्पल 100 क्वेश्चन्स पैकी मेजॉरिटी 40 ते 50 क्वेश्चन असे असतात की जे तुमच्या बेसिक कन्सेप्टवरती असतात. ते जे क्वेश्चन असतात की फॉर एक्झाम्पल एखादा ऍस्पायरंट आहे, तो सिन्सिअरली मागचे 2 वर्ष किंवा 3 वर्ष अभ्यास करतोय. ठीक आहे. तर असे ऍस्पायरंट्स जे की स्ट्रेट फॉरवर्ड कन्सेप्टवरती आलेले क्वेश्चन असतात ते कधीच चुकीचे बनवत नाही, म्हणजे चुकीचे मार्क करून येत नाही. तर तुमचे बेसिक स्ट्रॉंग नसतील आणि तुम्ही जे असे स्ट्रेट फॉरवर्ड जे क्वेश्चन आलेत पुस्तकातून ते जर तुम्ही रॉंग मार्क करताय, जे तुम्ही ऑलरेडी रेसमधून बाहेर होताय. कळते का मी काय म्हणतो ते बेसिकली? ठीक आहे. जे 30 ते 40 क्वेश्चन जे असतात जे की स्ट्रेट फॉरवर्ड कन्सेप्ट वरती येतात, स्ट्रेट फॉरवर्ड पुस्तकातून येतात, कुठल्या एका स्टँडर्ड पुस्तकातून येतात ते. क्लॅरिटी आहे. जर या 30 टू 40 क्वेश्चन्स मध्ये जर तुमच्या मिस्टेक्स होत असतील, तुम्ही कट ऑफ कसा काय क्लिअर करणार? बरोबर आहे. मग हे जे अवांतर वाचन आहे किंवा जे अवांतर रिसोर्सेस आहेत ते व्हॅल्यू ऍडिशन आहे. हे पहिले तुम्हाला हे 30 ते 40 क्वेश्चन स्ट्रॉंग करावे लागतील. इथे तुमचा स्कोअर 80 पर्यंत जाईल. त्याच्यानंतर मग तुम्हाला बिल्ड करायचं की बाबा इथून पुढे मी कट ऑफ कसा क्लिअर करू. त्यासाठी मी कुठलं करंट अफेअर वाचायला पाहिजे किंवा त्यासाठी एन्व्हायरमेंटचं करंट पूर्ण कव्हर करण्यासाठी मग मी काय वाचायला पाहिजे, या गोष्टी नंतर येतात. ठीक आहे. पण सुरुवातीला जे 30-40 क्वेश्चन जे आहेत जे की स्ट्रेट फॉरवर्ड असतात म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड स्टॅटिक पोर्शन येतात, ते कव्हर करण्यासाठी तुमचं बेसिक स्ट्रॉंग पाहिजे. आता याच्यामध्ये सुद्धा 30-40 इझी लेवलचे क्वेश्चन असतात, त्याच्यानंतर मॉडरेट, त्याच्यानंतर डिफिकल्ट लेवलचे असतात. क्लॅरिटी आहे. पण हे जे इझी लेवलचे क्वेश्चन असतात ते तर सॉल्व्ह व्हायलाच पाहिजेत ना, आणि तुमच्या बेसिक्सच तुमचे सॉल्व्ह करू शकता. क्लॅरिटी आहे, समजते? तर बेसिकली स्टॅटिक रिसोर्सेसवर जास्त फोकस करा की बाबा नेमका आपण कुठला रिसोर्स वापरतो आणि लिमिटेड रिसोर्सेस ठेवा आणि त्याच लिमिटेड रिसोर्सेसचे 5 टाइम्स 6 टाइम रिव्हिजन करा, जेणेकरून तुम्ही जे काय वाचताय ते तुम्हाला एक्झाम मध्ये लक्षात राहील. क्लॅरिटी आहे, समजते? तर हे झालं आपला पहिला रूल. क्लॅरिटी आहे. नेक्स्ट, हा, बऱ्याच पोरांना असं वाटतं की मला पटकन रिझल्ट भेटला पाहिजे.
शॉर्टकट वापरली पाहिजे, की मी कुठला तरी व्हिडिओ बघतो, मी कुठली तरी रिव्हिजन सिरीज बघतो आणि बस माझं होऊन जाईल, तसं नसतं. प्रोसेसला जास्त महत्व दिलं पाहिजे, की तुम्ही कशा प्रकारे तुमचं नॉलेज, तुमची एक्झाम बद्दलची अंडरस्टँडिंग आणि तुमची सब्जेक्ट बद्दलची अंडरस्टँडिंग तुम्ही डेव्हलप करताय. ठीक आहे. तर यासाठी आपण कुठला रूल फॉलो करणार आहोत? तर बेसिकली मेक स्मॉल इम्प्रूव्हमेंट्स एव्हरी डे. ठीक आहे. एकाच दिवशी अख्खा मॅरेथॉन मध्ये अख्खी हिस्ट्री खाण्यापेक्षा, आता आज समजा फॉर एक्झाम्पल आज 24, आज जे काही डेट असतील इथून पुढे एक्झाम माझ्या समजा आपण 1 फेब्रुवारी पासून जरी पकडलं तर 1 फेब्रुवारी पासून 31 मार्चला एक्झाम, 31 मेला एक्झाम आहे. रफली आपल्याकडे 100 दिवस आहेत. तर मग या 100 दिवसामध्ये कशा प्रकारे मी ती स्टेप बाय स्टेप डेली माझी इम्प्रूव्हमेंट करू शकतो आणि डेली मी माझे बेसिक स्ट्रॉंग करू शकतो. आता हे त्या विद्यार्थ्यांसाठी जास्त इम्पॉर्टंट आहे ज्यांचं ही फर्स्ट अटेम्प्ट आहे किंवा ज्यांनी 2-3 वेळा अटेम्प्ट दिलेत पण त्यांची प्रिलिम्स क्लिअर न झालेली. क्लॅरिटी आहे. तर यू मस्ट एन्जॉय द प्रोसेस. तुम्ही डेली काही ना काही इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. अनलेस अँड अंटिल तुम्ही ते नाही करणार. फॉर एक्झाम्पल तुम्ही पीवायक्यूज अनालिसिस केले पाहिजे, की कुठल्या प्रकारचे पीवायक्यूज पडायलेत, त्याचबरोबर कुठल्या टॉपिकवर जास्त क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत. ठीक आहे. हे सगळे अनालिसिस तुम्ही केलं पाहिजे आणि तुमच्या प्लॅनिंगमध्ये किंवा तुमच्या अभ्यासामध्ये तुम्ही डेली थोडी थोडी इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. ठीक आहे. आता ती कशी करणार आहोत आपण, ते पण आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर नेक्स्ट काय, यस अगेन द मेक युअर बेस स्ट्रॉंग. आता काय होतं माहिती का, प्रॉब्लेम काय की बऱ्याच वेळा पोरं काय करतात, ट्रिक्सच्या आहारी जातात. म्हणजे इलिमिनेशन टेक्निक, स्मार्ट गेस टेक्निक. आय अंडरस्टँड की बाबा हा या ट्रिक्समुळे फायदा होतो किंवा या इंटेलिजंट गेसमुळे विद्यार्थ्यांचा फायदा होतो, पण हे तुमचा कट ऑफ क्लिअर क्लिअर करून देतात, हे तुमचा बेस बनवून देतील का? फॉर एक्झाम्पल मी सांगतो, जसं मी म्हणलं की 40 क्वेश्चन असे असतात जे की स्ट्रेट फॉरवर्ड इझी लेवलचे तुमच्या स्टॅटिक पोर्शन वरती डिपेंड असतात. क्लॅरिटी आहे? समजते मी काय म्हणतोय ते? ठीक आहे. हे तर तुमचे नॉलेजच तुम्हाला सॉल्व्ह करून देतील की तुम्ही सब्जेक्टचं तुमचं किती बेसिक स्ट्रॉंग आहेत. क्लॅरिटी आहे? तर हे तुम्हाला 80-85 क्वेश्चन मिळून देतील. त्याच्यानंतर असे बी काय क्वेश्चन असतील जे तुम्ही किती जरी वाचलं तरी तुम्हाला ते कव्हर नाही होणार. त्या क्वेश्चन साठी तुम्ही स्मार्ट गेस, इलिमिनेशन टेक्निक या टेक्निक्सचा वापर केला पाहिजे, जेणेकरून तुम्ही इथून पुढे तुमचा कट ऑफ क्लिअर होईल. पण तुम्ही या टेक्निक्स वापरून हे 80-85 मार्क ना घेतले पाहिजे. हे जे क्वेश्चन, हे जे मार्क्स आहेत ना, हे तुमच्या बेसिक्स मधूनच आले पाहिजे. समजते मी काय म्हणतोय ते? कारण का बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात, हे 80-85 मध्ये तुमच्या ट्रिक्स वापरतात. मग तुमचे बेसिक्स कुठे आहेत? तर तुमचा कट ऑफ नाही क्लिअर करणार. तुम्ही आले 90 पर्यंत, कट ऑफ क्लिअर होतोय का? नाही होतोय. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. क्लॅरिटी आहे? आणि या टेक्निक्स मधून सुद्धा आपलं नॉलेज बिल्ड करण्यावर जास्त भर दिला पाहिजे. एक्झाम बद्दलची आणि एक्झामिनरच्या माइंडची आपली अंडरस्टँडिंग जास्त प्रमाणात वाढवली पाहिजे. क्लॅरिटी आहे? की रादर दॅन पूर्णपणे ट्रिक्सवरती डिपेंड राहण्यापेक्षा. तर ट्रिक्स तुम्हाला फक्त एक 10-20 मार्काचं एज देईल, तुम्हाला ते कट ऑफ क्लिअर करून नाही देणार. क्लॅरिटी आहे? त्याच्यामुळे तुमचा बेस स्ट्रॉंग बनवा. दिस इज युअर 4th थंब रूल. क्लॅरिटी आहे? यस, जे की मी सुरुवातीला व्हिडिओला सुद्धा म्हणले की तुमचं स्टॅटिक जे आहे तुमच्या करंट अफेअर्स पेक्षा तुम्ही त्याला जास्त इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. आणि या स्टॅटिक मध्ये सुद्धा तुम्ही कुठल्या सब्जेक्टला जास्त इम्पॉर्टन्स दिला पाहिजे. ठीक आहे. पॉलिटी, त्यानंतर इकॉनॉमिक्स, ठीक आहे, त्याच्यानंतर सायन्स, त्याच्यानंतर जॉग्राफी, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट, त्यानंतर हिस्ट्री. आणि हिस्ट्री आणि एन्व्हायरमेंट मध्ये प्लेसेस एक्सचेंज होऊ शकतात. क्लॅरिटी आहे? तर या स्टॅटिक सब्जेक्ट्सला तुम्ही सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. पॉलिटी एक नंबरला काय, कारण का पॉलिटीचा जो सोर्स आहे तो डिफाईन्ड आहे, लिमिटेड सोर्स आहे, याला डिफाईन्ड सोर्स आहे. आणि ते तुम्ही वाचलं की नाही तर किती 15 क्वेश्चन पडतात, त्यातले 12-13 तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता जर तुमची बेसिक स्ट्रॉंग असेल तर. क्लॅरिटी आहे? सायन्सचे 20 असतात आणि प्रत्येक सब्जेक्टच्या ऑन ॲव्हरेज आपण 15 ते 20 क्वेश्चन जरी पकडले किती 1, 2, 3, 4, 5, 6 ते किती 70 ते 80% क्वेश्चन्स तुमचे स्टॅटिकचे व्हायलेत. क्लॅरिटी आहे? समजते मी काय म्हणतो ते? त्यामुळे जर तुमचे 70 ते 80% क्वेश्चन जर स्टॅटिकचे असतील तर तुम्ही करंट अफेअर्सला जास्त महत्व देऊ नका, कारण का करंट अफेअर्स तुमचा जास्तीत जास्त टाइम कन्झ्युमिंग आहे आणि याचा कॉस्ट टू बेनिफिट रेशो हा स्टॅटिक पेक्षा तरी कमी आहे.
क्लॅरिटी आहे? समजतं मी काय म्हणतो ते? त्यामुळे पहिले तुमचा बेस स्ट्रॉंग करा अँड देन यू मस्ट शिफ्ट टुवर्ड स्टॅटिक, सॉरी करंट अफेअर्स. क्लॅरिटी आहे? तर स्टॅटिकचा पहिले बेस स्ट्रॉंग करा, कारण काय ह्याचे 80% क्वेश्चन आहेत, हे मेजर पोर्शन आहे. आणि मग करंट अफेअर्स तुम्हाला कट ऑफ क्लिअर करण्यासाठी तुम्हाला ते एज मिळवून देईल. क्लॅरिटी आहे? कॉमन सेन्सची गोष्ट आहे. ठीक आहे. आणि कुठल्याही सब्जेक्टला ऑप्शनल्स ठेवायचं नाही, प्रत्येक सब्जेक्ट तुम्ही कव्हर केला पाहिजे. बरेच विद्यार्थी अरे यार मला एन्व्हायरमेंट बोर होते, मी एन्व्हायरमेंट सोडून देतो. क्लॅरिटी आहे? किंवा मला हिस्ट्री बोर होते, मला एन्शियंट हिस्ट्री बोर होते, मला मिडिवल बोर होते म्हणून मी ते करत नाही. आय अंडरस्टँड की एन्शियंट आणि मिडिवलचे क्वेश्चन्स फार कमी पडतात, कॉस्ट टू बेनिफिट रेशो पण कमी आहे. पण तेच जर सब्जेक्ट्स आपण इफिशियंटली कव्हर केले, PYQच्या धर्तीवर जर आपण कव्हर केले, तर आपण त्यामध्ये देखील चांगलं स्कोर करू शकतो. ठीक आहे. तरी PYQ नेमकी कशी अनालिसिस करायची, कशा प्रकारे अनालिसिस करायची, याच्याबद्दल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे, डिटेल व्हिडिओ येणार आहे. कशा प्रकारे PYQ अनालिसिस का करायला पाहिजे आणि ते केल्यामुळे नेमका आपल्याला कुठला फायदा होतो, या पूर्ण टॉपिकवरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. क्लॅरिटी आहे? ठीक आहे. चलो नेक्स्ट. येस, PYQs ऑलवेज ग्रेटर दॅन टेस्ट सिरीज. मेक PYQ अनालिसिस आणि हाऊ टू अनालाइज PYQs, की नेमकं PYQचा अनालिसिस कशा प्रकारे करायचं. बऱ्याच वेळा काय होतं की सगळेजण म्हणतात की तुम्ही PYQ बघा, PYQ बघा, PYQ बघा, पण हे नेमके PYQ अनालाइज कसे करायचे त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. त्याच्यामुळे आपला जो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे आपल्या चॅनलवरती, तो हाऊ टू अनालाइज PYQs वरती असणार आहे. त्यामुळे तो जो व्हिडिओची माहिती किंवा तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल की हाऊ टू अनालाइज PYQs चा व्हिडिओ आलेला आहे. ठीक आहे. अगेन जे टेस्ट सिरीज असतात ते आपले बेसिक्स चेक करण्यासाठी असतात. ठीक आहे. आणि जे आपल्या मिस्टेक्स आहेत त्या करेक्ट करून आपल्या प्रिपरेशन मध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी असतात. क्लॅरिटी आहे? समजते? त्याच्यामुळे टेस्ट सिरीज पेक्षा तुम्ही PYQsला कधी जास्त महत्व दिलं पाहिजे. आणि टेस्ट सिरीजचे मार्क जास्त आले तर ओव्हर कॉन्फिडंट नाही व्हायचे, आणि जर कमी आले तर डिमोटिवेट पण नाही व्हायचे. टेस्ट सिरीजचा टूल सारखा वापर करायचा आहे आपलं प्रिपरेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी. ठीक आहे. आणि लास्ट रूल आहे तो म्हणजे रीड आणि रिवाइज. जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रिलिम्स मध्ये रिझल्ट दिसणार नाही. हे त्रिकालवादी सत्य आहे आणि हे कोणीही बदलू शकत नाही. क्लॅरिटी आहे? त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्ही रिवाइज नाही करणार, तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा रिझल्ट तुमच्या प्रिलिम्सच्या रिझल्टमध्ये दिसणार नाही. क्लॅरिटी आहे? तर हे सगळं झालं की बाबा नेमकं हे करायला पाहिजे, पण हे कसं करायला पाहिजे. ठीक आहे. सर तुम्ही सांगितलं की बाबा हा हे तुमचे थंब रूल्स आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत, पण नेमक्या इम्प्लिमेंट कशा करायच्या, या नेमक्या एक्झिक्यूट कशा करायच्या. तर त्यासाठी मंथन IAS तुमच्यासाठी घेऊन आलाय 100 डेज फ्री मेंटरशिप प्रोग्राम. हा प्रोग्राम स्पेशली डिझाईन केला गेलाय प्रिलिम्स क्रॅक करण्यासाठी. हा स्टार्ट होतोय 1 फेब्रुवारी पासून आणि एंड होतोय 30 मे. क्लॅरिटी आहे? आणि या प्रोग्राम बद्दल तुम्हाला अजून जास्त माहिती असेल, या प्रोग्राम बद्दल एक सेपरेट व्हिडिओ मी या चॅनलवरती आणणार आहे. आणि या मेंटरशिप प्रोग्राम बद्दल तुम्हाला अजून जास्त माहिती पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. क्लॅरिटी आहे? आणि या मेंटरशिप प्रोग्राम मध्ये तुम्हाला डेली टास्क दिला जाईल, ते टास्क तुमच्याकडून एक्झिक्यूट करून घेतला जाईल. क्लॅरिटी आहे? आणि हे कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. प्रत्येक सब्जेक्ट बद्दल त्याचा सिलेबस आणि स्ट्रॅटेजी ही तुमच्यासोबत युट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्ट डिस्कस केली जाईल. क्लॅरिटी आहे? तर या प्रोग्राममध्ये आमच्यासोबत जॉईन करा आणि आपण सोबतच 31 मेला हे प्रिलिम्स क्रॅक करू. थँक्यू सो मच.